नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी तेलंगणा सरकारने या ठिकाणी त्यांची शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती करून टाकलेली आहे. परंतु या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे शासन या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी अनुकूल आहे का? तर यस, या ठिकाणी बघा, आचारसंहितेच्या पूर्वी या ठिकाणी जे काही अनुकूल निर्णय आहे हे शासन या ठिकाणी घेत आहे. मित्रांनो, हल्लीच बघा, जे काही लाडक्या बहिणी आहेत, या लाडक्या बहिणींसाठी या पुढच्या नेक्स्ट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 2 महिन्यांचे पैसे एकदाच या ठिकाणी त्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा करणार आहे. तसंच या ठिकाणी शेतकऱ्यांची सुद्धा अहवाल या ठिकाणी शासनाने मागून घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर ते सरकार सकारात्मक आहे. या ठिकाणी विरोधी पक्षाची जी काही भूमिका आहे त्यांची अठ्ठल भूमिका आहे की आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती या ठिकाणी तातडीने करणं महत्त्वाचं आहे. परंतु आपल्याला एक मात्र महत्त्वाचं आहे की सर्वांची जी काही कर्जमाफी आहे ही कर्जमाफी होणे महत्त्वाचे आहे की छोट्या मोठ्या शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी आहे ते केली जाते. या ठिकाणी आपल्याला तात्पुरतं बघणं महत्त्वाचं आहे की 3 लाखापर्यंतची जी काही कर्जमाफी आहे हे या ठिकाणी होऊ शकते असं शासनाचं तात्पुरतं म्हणणं आहे. मित्रांनो, आपण बघूयात की कशा पद्धतीने या ठिकाणी शासन निर्णय घेतात. या ठिकाणी बघा, राजकीय पक्षांची जी काही भूमिका आहे, या ठिकाणी 10 कोटींचे कर्जमाफ या ठिकाणी केले, परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी का केली नाही? या ठिकाणी जे काही कारखानदार आहेत, जे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत, यांची जी काही 10 कोटीची कर्जमाफी ही केली, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करणे महत्त्वाचे आहेत असे विरोधी पक्षनेत्यांनी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. या ठिकाणी बघा, सरकारचे सध्या असलेल्या जी काही भूमिका आहे हे भूमिका आहे की त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने अद्याप कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र सरकारमधील मंत्र्यांच्या विधानांवरून सरकार या मुद्द्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे दिसते. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार काही वाटा टाकून 3 लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकते का, याची माहिती सरकार गोळा करू लागले. सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे असं आपल्याला या ठिकाणी दर्शवलं जात आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी खरंच कर्जमाफी होते का हे आपण या ठिकाणी 8 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला कळून जाईल. महत्त्वाच्या मुद्द्यांवर काल बैठक झालेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हे माहिती आपल्याला जर या ठिकाणी अपडेट आलं तर आपल्याला कळवण्यात येईल. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कर्जमाफीबद्दल अशा प्रकारे होता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.